नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे खेळ पुरस्कार घडामोडी 2025. यामध्ये महत्त्वाचे खेळ पुरस्कार आणि खेळाशी संबंधित काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहणार आहे. प्रत्येक एक्झाममध्ये खेळ पुरस्कारावर हा प्रश्न विचारला जात असतो, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. महत्त्वाचे सिलेक्टेड प्रश्न यामध्ये घेतले आहेत, जे की परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी भारताची सर्वात कमी वयाची खेळाडू कोण बनली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दिव्या देशमुख. दिव्या देशमुख ही जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारी भारताची सर्वात कमी वयाची खेळाडू बनली आहे आणि दिव्या देशमुख आहे नागपूर इथली राहणारी. पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 पुरुष विजेता टीम कोणती ठरली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई इंडियन्स. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेत सर्वात प्रथम स्थानी कोण आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मणिपूर. मणिपूर खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये सर्वात प्रथम स्थानी आहे. पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर खेलो इंडिया यूथ गेम्स 2025 मध्ये प्रथम स्थानी आहे महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, वंदना कटारियाने निवृत्तीची घोषणा केली आहे, ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर वंदना कटारियाने घोषणा केली आहे निवृत्तीची, तर ती संबंधित आहे हॉकीशी. हॉकी प्लेयर आहे वंदना कटारिया. पुढचा प्रश्न आहे, 38व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर 38व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन करण्यात आले होते उत्तराखंड येथे. हा प्रश्न मागच्या काही एक्झाममध्ये येऊन गेला आणि यापुढे पण येऊ शकतो, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, 38व्या राष्ट्रीय खेळांमध्ये प्रथम स्थानी कोण होते? तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर्व्हिसेस कंट्रोल बोर्ड. सर्व्हिसेस कंट्रोल बोर्ड 38व्या राष्ट्रीय खेळांमध्ये प्रथम स्थानी होते. पुढचा प्रश्न आहे, WPL वुमन्स प्रीमियर लीग 2025 कोणत्या टीमने जिंकली आहे? तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सने वुमन्स प्रीमियर लीग 2025 जिंकली आहे. पुढचा प्रश्न आहे, संतोष ट्रॉफी 2024-25 कोणी जिंकली आहे? तर संतोष ट्रॉफी 2024-25 जिंकली आहे पश्चिम बंगाल. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भारताने जिंकली आहे. यामध्ये भारताने कोणाला हरवले आहे? म्हणजे याचा उपविजेता कोण आहे? तर न्यूझीलंड. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, रणजी ट्रॉफी 2025 कोणी जिंकली आहे? तर रणजी ट्रॉफी जिंकली आहे विदर्भाने. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, खो खो वर्ल्ड कप 2025 कोणी जिंकला आहे? तर खो खो वर्ल्ड कप 2025 जिंकला आहे भारताने. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, 15वी हॉकी इंडिया सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे? तर 15वी हॉकी इंडिया सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली आहे पंजाबने. पर्याय क्रमांक 1.
पुढचा प्रश्न आहे, खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर कोण आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, भारतीय सेना. भारतीय सेना खेलो इंडिया विंटर गेम्स 2025मध्ये पदक तालिकेत प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न आहे, विजय हजारे ट्रॉफी 2025 कोणी जिंकली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पुरुष कोणत्या देशाने जिंकली आहे? योग्य उत्तर आहे भारत, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा महिला कोणत्या देशाने जिंकली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारत. कबड्डी स्पर्धा पुरुष आणि महिला या दोन्ही स्पर्धा ह्या भारताने जिंकलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, सुद्रीमन कपचा विजेता देश कोणता आहे? तर सुद्रीमन कप जिंकला आहे चीनने, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, टेस्ट क्रिकेट वर्ल्ड कप 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दक्षिण आफ्रिका. पुढचा प्रश्न आहे, कलिंग कप 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गोवा. पुढचा प्रश्न आहे, अचंता शरद कमलने निवृत्ती घेतली आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, टेबल टेनिस. अचंता शरद कमल संबंध आहे टेबल टेनिसशी. पुढचा प्रश्न आहे, एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदक जिंकले आहेत? तर यामध्ये भारताने जिंकले आहेत 10 पदक, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय फुटबॉल कप 2025 अंडर-20 कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, दिल्ली. दिल्लीने जिंकला आहे राष्ट्रीय फुटबॉल कप 2025 अंडर-20. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल वुमेन्स हॉकी लीग 2025 स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर नॅशनल वुमेन्स हॉकी लीग स्पर्धा जिंकली आहे हरियाणाने, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, अ शॉट ॲट हिस्ट्री पुस्तक कोणाचे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अभिनव बिंद्रा. अभिनव बिंद्राचं पुस्तक आहे अ शॉट ॲट हिस्ट्री. पुढचा प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस 2025 पुरुष एकल विजेता कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जेनिक सिन्नर. पुढचा प्रश्न आहे, फ्रेंच ओपन टेनिस 2025 पुरुष एकल विजेता कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कार्लोस अल्कराज. पुढचा प्रश्न आहे, विम्बल्डन ओपन टेनिस 2025 पुरुष एकल विजेता कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जेनिक सिन्नर. पुढचा प्रश्न आहे, फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025चं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोवा. पुढचा प्रश्न आहे, फुटबॉल टूर्नामेंट डुरंड कप 2025 कोणी जिंकली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नॉर्थ युनायटेड FC. तर डुरंड कप
2025 फुटबॉल जिंकला आहे नॉर्थ युनायटेड FC ने. हे होते स्पोर्ट्सशी संबंधित महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.